करेन प्रशांत घरत यांना की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल। एक कर्नाळ्याचा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतो। या टेनिस बॉल क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न अर्थातच प्रशांत घरत अतिशय कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्याने मात्र उत्तुंग भरारी घेतली रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये। अतिशय उत्कृष्ट खेळ करत मात्र ॲज अ बॅटर म्हणून ज्याने मात्र पुरस्कार मिळवला। 10PL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्याने मॅन ऑफ द मॅच पटकावली अशा प्रकारचा आज प्रशांत घरत। खऱ्या अर्थानं या खेळाडूला मानाचा मुजरा असेल। खूप संघर्ष आणि खडतर प्रवास करून या खेळाडूने आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आशिया खंडातील टेनिस बॉलची नंबर 1 ची स्पर्धा सुप्रीमो चषक TWJ डॉमिनेटर या संघातून खेळत असताना आपण पाहू शकलात अप्रतिम दर्जेदार खेळ केला कलिनाच्या ग्राउंडवर। आणि तोच खेळाडू मात्र आज VGPLच्या माध्यमातून सेलिब्रिटी म्हणून आपण पाहत आहेत। म्हणून कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर डेफिनेटली तुमचे अपार कष्ट प्रचंड मेहनत समोरच्याला सांगू नका की संघर्ष किती मात्र खडतर आहे। आपण प्रगती करत राहा प्रयत्न करत राहा आणि मार्ग ऑटोमॅटिकली मात्र तुमचा मोकळा होत जातो। म्हणून आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार दुसऱ्याला कधीही करू नका कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो। तो बेस्ट ऍक्टर आज प्रशांत घरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। वेलकम प्रशांत घरत आपलं सहर्ष स्वागत आहे। दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत तत्पूर्वी आपल्याकडे वेळ आहे। विनायक किनी वेलकम विराथनवरून खास आज या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सुभाष कदम यांनी मात्र इन्व्हाइट केलं असेल यात काही ती मात्र शंका नाहीये। तर प्रशांत काय म्हणशील ज्या पद्धतीने तुम्ही अंडरम पासून प्रवास सुरू केलास आणि तदनंतर एक वेगळ्या पातळीवर खेळण्यासाठी मात्र तत्पर झालास कसा राहिला तुझा एकंदरीत संघर्षाचा हा प्रवास या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर? सर्वप्रथम VGPL कमिटी सचिनजी माळवी साहेब आणि सर्व VGPLची कमिटी यांना मी धन्यवाद देईन। त्यांनी मला इथे बोलवलं आमंत्रित केलं सर्वांचे धन्यवाद। आणि ऑर्गनायझर इथे पाहून असे मलाही खूप खेळण्याची इच्छा व्यक्त होते कारण इतकं चांगलं आयोजन डगआउट्स प्राइज आणि विकेट ग्राउंड इतकं चांगलं बघून खूप इच्छा व्यक्त होते खेळायची। नक्कीच प्रशांत मात्र तू मोठमोठ्या स्पर्धा यंदाच्या वर्षातून गाजवलेल्या आहेत आणि कसं वाटतं एकंदरीत 10PL ची स्पर्धा पाहून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी त्या अगोदर तुम्ही सुप्रीमो मात्र प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की सुप्रीमो मी खेळावी आणि तू एक छोट्याशा गावातून बिलॉंग करत असताना तुझा टेनिस क्रिकेटचा प्रवास हा अत्यंत खडतर राहिला। त्या मात्र त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं नाही। कितीतरी असे खेळाडू येतील डॉमिनेट करतील परंतु त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही। कसा राहिला तुझा प्रवास अंडरम पासून तर टेनिस बॉल क्रिकेट पर्यंत? माझी मेहनत तर होती यामध्ये भरपूर त्यामध्ये फॅमिली सपोर्ट पण होता आणि ह्याच्यामागे 4 ते 5 नावं अशी आहेत जे मी कधीही नेहमी त्यांना प्रॅक्टिससाठी बोललो तर मला नाही नाही बोलायचे ते। तर त्यामध्ये असेल तनय वैती असेल सुजल वैती असेल अनिल बेनबन्सी शुभम बेनबन्सी अशी मुलं मला नेहमी सपोर्टसाठी असतील आणि माझ्या पाठी नेहमी माझ्या भावासारखा उभा असतो। ओमकार कदम आणि सदानंद पाटील हे जे नावं आहेत ही मला मागून नेहमी बॅक करत असतात। त्यामध्ये माझी फॅमिलीसुद्धा आहे माझे भाऊ आहेत काका वगैरे आहेत आई आहे तर या लोकांचा पण भरपूर सपोर्ट आहे। आणि मेहनत बोलायचं झालं तर मी गेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो होतो की एवढं इझी नाही आहे म्हणजे प्रोफेशनलला फेस करणं प्रोफेशनल बॉलरला फेस करणं आणि आपल्या एक गावामधील म्हणजे क्रिकेट सेम आहे पण तिथे जाण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो तो एक कुठेतरी प्रॅक्टिसमधून येतो। तर खूप सराव करावा लागला त्यासाठी आणि सातत्य होतं सरावामध्ये त्यामुळे कुठेतरी मी हे करू शकलो। नक्कीच प्रशांत ज्या पद्धतीने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी एक दुःखाचा डोंगर कोसळला आणि खऱ्या अर्थानं मात्र तुझे पिताश्री निघून गेले तिथून तुम्ही मात्र मागे वळून पाहिलं नाही। खूप स्ट्रगल करत आज टेनिस बॉल क्रिकेटवर एक ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो तो प्रशांत घरत आहे। एकदा प्रशांत घरतसाठी जोरदार टाळ्या होत्या। मात्र आपण पाहू शकतायत बापाचं छत्र ज्या वेळेला पिताश्रींचं छत्र हरवल्यानंतर तुला कितपर्यंत मात्र अर्नाळा गावाचा सपोर्ट मिळाला। एक गाव जो असतो जो मात्र नेहमीच आपल्या पाठीमागे पाठिंबा देण्यासाठी असतो या गावाचं कौतुक आणि धन्यवाद कसं व्यक्त करशील? नक्कीच कुठेतरी मी खेळायला जातो त्यावेळी नक्कीच सर्वजण मला विचारत असतात तुझी मॅच कधी आहे तुझी लिंक दे आम्हाला। तर सर्वांचा सपोर्ट मी म्हणेन असाच राहू दे। आणि गावाचं बोलायचं झालं तर अर्नावासियांनी नेहमीच मला सपोर्ट केलेला आहे। ज्यावेळी मी कुठेही जातो किंवा कुठे मॅच असेल तर माझी मॅच बघण्यासाठी आवर्जून ते लोक येत असतात किती लांब मॅच असो म्हणजे जर त्यांना पॉसिबल असेल त्या ठिकाणी ते येऊन मॅच बघतात। आणि ज्यावेळी गावकऱ्यांचा सपोर्ट असतो त्यावेळी थोडा अजून ऊर्जा मिळते खेळण्यासाठी। तर मी सर्वांना धन्यवाद बोलीन आणि
असेच माझ्या पाठीशी नेहमी उभे राहा आणि एवढंच मी म्हणेन. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच प्रशांत गरज. जाता जाता एकच विचारेन की टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खूप असे मात्र खेळाडू आहेत, परंतु एखादा असा खेळाडू तुझ्या आवडीचा असेल लहानपणी की मात्र हा खेळाडूला पाहून मला सुद्धा असं स्वप्न बघायचं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भरपूर खेळाडू आहेत, तिथे तू कोणत्या खेळाडूला मात्र आदर्श मानतोस? आदर्श असं काही नाही, पण मी भरपूर जणांना आदर्श मानतो, पण कोणाला स्वतःचा गेम फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. मोठे क्रिकेटर असतील, थॉमस डायस असेल, मुन्ना शेख असेल, आता त्यांचे ते जितके संयमाने खेळतात तितके आम्ही आता लगेच तरी नाही, पण जसं जसं एक्सपिरियन्स येईल हळूहळू तसं आम्ही हळूहळू खेळण्याचा प्रयत्न करू. कारण प्रेक्षकांची नेहमी अपेक्षा असतो की 5-6 ओव्हर मैदानावरती उभं राहावं, पण ते कुठेतरी पॉसिबल होत नाही. पण यापुढे मी नक्कीच सराव करेन आणि प्रयत्न करेन. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच प्रशांत गरत यांनी सांगितलं ब्रँडवर फोकस न करताना एक स्वतः ब्रँड बना. हे होते प्रशांत गरत. एकदा जोरदार टाळ्या प्रशांत गरत यांच्यासाठी. मॅन फ्रॉम ब्रँड ऑफ अर्नाळा. आणि प्रतीक वजे ज्यांनी मात्र तुम्हाला इन्व्हाइट केलं, क्लासमेट आहेत चांदीप गावातील. अनमोलरत्न मोहित मडवी आपण पाहू शकतायत, राहुल किन यांना आपण पाहतायत, त्यांचा धन्यवाद कसं व्यक्त करशील? खूप दिवस झाले म्हणजे मला कॉल मेसेज सतत करत होते ते की यायचं आहे. आणि मी पण कुठेतरी 2-3 दिवसाची टूर होती, मलाही यायचं होतं. आता ग्रामीण VGPL म्हटलं तर आपल्याच गावातील खेळाडू आहेत आणि हे सर्व खेळाडू यांच्याबरोबर मी खेळलेलो आहे. जयेश किणी असेल, सुशांत उबले असेल, सचिन असेल, यांच्या 4 वर्षा अगोदर आम्ही एकत्र अंडरम खेळायचो आणि ह्यांना आता खेळताना बघून कुठेतरी मला पण खेळण्याची इच्छा होते. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच प्रशांत गरत, आपण आलात आणि खूप चांगल्या प्रतिक्रिया, गप्पा गोष्टी मात्र या ठिकाणी चर्चा केल्या, त्याबद्दल धन्यवाद. या आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर या लगेच आपण कुणाल रॉयल मांडवी आणि एका साईडला आई चंडिका कोपर या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. चेक. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय देवानंदजी वजे यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होते. जागरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत, त्यांचं सुद्धा वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे. स्वागतम आगतम सुस्वागतम. त्यानंतर आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील सोनावे या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मात्र वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आपण आलेत आणि आपण नक्कीच व्यासपीठावर सनपन्न आहेत आणि नक्कीच व्यासपीठाची शोभा वाढवत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स कडे, जिथे आहेत प्रमोदजी शेडगे सर. नक्कीच